आणि आता चाललोय पालखीकडे दुपारच्या निवेदाला. बघा अमोलदाजींनी तरवा एकदम कवाळ तोडून ठेवला नाही. आता काय ते एवढंच. रामराम मंडळी, मी खूप दिवसांनी आज जवळजवळ 2 महिन्याने ब्लॉग चालू करतोय, कारण मी कोकणात आलो शिमग्यासाठी माझ्या गावी परुळे या गावी. आणि आता मी चाललो आहे, दुपारची वेळ आहे, 1 वाजला. सकाळी आलो तेव्हा गाडीला खूप गर्दी होती कोकण कन्याला, त्यामुळं झोपलो होतो. आणि आता चाललो आहे पालखीकडे दुपारच्या निवेदाला. बघा आमच्या इथं घरात जाताना ना ही नदी आहे, त्यामुळं जाताना चप्पल डायरेक्ट हातात घ्यावी लागते, कारण आम्ही पाहुण्यांचे पाय घरी नाही धुवत, बाहेरच धुवून डायरेक्ट घरी घेतो. चला तर मग आज भेटतील सगळे गावातले जुने मित्र, गावातले मित्र, परत मुंबईवरून आलेले मित्र सगळे भेटतील. आणि संध्याकाळी पण मांडावर जायचं, ती पण व्हिडिओ तुम्हाला दाखवेन. संध्याकाळी मांडावर पालखी नाचवण्यासाठी खूप पालखी नाचवताना मजा येते. यावर्षी जो आंबे काय आलेलं नाही तो ते बघा सगळं आलेवलं. मे महिन्यात आंब्याच्या आशेने येते आमच्याकडं. आंबं काय नाही पालं, कोवळी पालवी खायला लागेल. करवंद, हां करवंद आलेत, हे बघा करवंद, करंदा आले आहेत. कुठे गेलं? हां करान खातो जो एक. हे बघा आता कोण आले आहेत जो गावात, नाही ते सगळी घरे बंद असतात. हे बघा 2 जण येतात पंटर. असंच आम्ही पण लहानपणी असताना सायकल घेऊन फिरायचो. त्यांना काय बघा ऊन वगैरे बिना चपलीचाच धावतोय. इतकेशन आम्ही डेंजर होतं. बघा अमोलदाजींनी तरवा एकदम कवाळ तोडून ठेवला नाही, फक्त पात्र वित्रा होतून कसं पद्धतशीर. बहुतेक ही 3चीच गुरं असतील. इथं आमची बागेतली बावडी सगळ्यात जुनी, जेव्हा धरणी नव्हतं तेव्हा पासूनची बावडी दाखवतो झूम करून. आणि ही होळी बागेतली बावडीतली. ते 2 दगडी दिसतात ना, ती बागेतली बावडी. म्हणजे जेव्हा आमच्या वाडीत पाणीच नव्हतं तेव्हा इथे ह्या बावडीला पाणी होतं. खूप जुनी बावडी. आणि ते ही होळी, छोटी होळी, वाडीची होळी. म्हणजे मला आज निवेद कोणाकडे हे माहीत नाही, पण जिथे आवाज जो येईल माणसांचा तिथे जाणार अंदाज. आता काय ते एवढंच. चप्पल घालती कुठे जातो कोपऱ्यात. आपण दादू हां आता दाजीने घेतलं नाही.
खाली